हाय हॅलो नमस्कार, मी काजल मी रुद्दू. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज रुद्रच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्याला इतकी भीती वाटते की रात्री पण खूप लेट झोपला की असं तसं, मम्मा तू घ्यायला येशील का, तिथंच थांबशील का, मला सोडून येणार का वगैरे वगैरे. आणि आज सकाळीसुद्धा अगदी 5:30ला 6ला त्याच्या पप्पाच्या आधीच उठून बसलाय लवकरच की मम्मा बा त्याच्यामध्ये बाथरूम आहे का वगैरे. मग मला जायचं असेल तर कुठे, अरे असेल क्लासमध्ये. म्हणजे त्याला एवढं टेन्शन आलंय की बाबा कसं असेल काय. तर पहिला 2-3 दिवस गेला ना मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि आजचा मुहूर्त आमचा लाईट जाण्यापासून लागलाय. 6 वाजताशीच लाईट गेलेली आहे. आता 7 वाजून गेलेत. लाईट गेली की म्हणजे जाग येतेच, लाईट गेल्यानंतर नाही झोपू शकत. तर काहीतरी डीपी जळायला वाटतं. आता काय लाईट येत नाही दिवसभर, त्यामुळे आता आजचं रुटीन माहीत नाही कसं असेल. तर सगळ्यात पहिलं ना रात्री मी रुद्राची बॅग कंपास सगळं वगैरे धुवून ठेवलं आहे. त्याच्या बुक्सला ना कवर घालायचे होते, तेवढंच काम राहिले, कवर नव्हते म्हणून. तर आता येताना मी घेऊन येईल. आज काय बुक्स वगैरे देणार नाही, आज फक्त त्याला टिफिन बुक्स हे. मम्मा सांग की तू सोडून बाहेर बसणार का जाणार घरी? नाही, मी तिथंच थांबेल ना, मग स्कूल सुटलं की मी तुला घेऊन येईन. लाईट नाही काय माहीत, मग इन्व्हर्टर असेल तर चालेल, नाही तर मग सोडून देतील स्कूल. माहीत नाही, आता बघू, तिथे गेल्यानंतरच कळेल. काय माहिती, इथली लाईट वेगळी तिथली लाईट वेगळी असं पण असू शकतं. तर चला आता पटकन उरकतो पहिल्यांदा सगळं घरातले कामावरती. इन्व्हर्टर वाला पंखा इकलन ते नजून 3 पंखे घे. इन्व्हर्टर वाले लाईट इन्व्हर्टर पंखे आणि इकलन लाव आणि 2 तिकलं लाव. ठीक आहे, चला. इन्व्हर्टरवाला पंखा. हां, तर आमच्या घरी सुद्धा इन्व्हर्टरवाला बल्ब आहे. तर बऱ्याच जणांनी लिंक मागितली होती, तर मी ह्या व्हिडिओमध्ये टाकेन लिंक. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी दाखवते. आता लाईट गेली तर तो चालतोय का आपण बघूया. चला ऋतू दाबरे, खालच्यातलं पहिलं लाईनीतलं पहिलं, इकडचं पहिलं, ते फॅनचं आहे, एवढं नाही समजत. हां, त्याच्या पहिलं. हां दाब. तर हे बघू शकता लाईट गेलेली आहे, म्हणजे लाईट नाही आहे, नाहीतर या बोर्डमध्ये पण लाईट दिसली असती. तर लाईट गेलेली आहे तरीसुद्धा हा बल्ब लागलेला आहे आणि कमीत कमी 2-2.5 तास राहतो. किचनमध्ये पण एक आहे आणि इथे एक आहे. 2चा मी कॉम्बो घेतला होता. मला वाटतं 200 रुपयाला की 160लाच दोन्ही बल्ब आले होते. तर तुम्हाला नक्की मी लिंक देईल, डिस्क्रिप्शन चेक करा. बंद करू दो, चार्जिंग संपेल नंतर रात्री लाईट नाही आली तर. चला आता फॅनचं दाब, फॅनचं चालू कर. तर हे बघा फॅन चालू नाही झालेला कारण लाईट नाहीच आहे. चला आता दार वगैरे बंद होतं, तर आता मी उघडतो दरवाजा. ते नाही चालत, तो 50 वॅटचा आहे, 40 वॅटचा आहे, तो चालत नाही, त्याला लाईट लागते. साधा आहे तो. हां, मस्त अशी सकाळ. किती फुलं येतात त्या झाडाला रोज. तिथे एक छोटंसं आहे तर त्याला पण खूप आहेत, मागच्या पण झाडाला खूप सारे आहेत, त्यामुळे फुलाची अजिबात कमतरता नाही. तर फायनली लाईट आली, म्हणजे झाडू आणि चहा नाश्ता होईपर्यंतच आली. खालीपर्यंत झाडू मारावा लागतोय, रस्त्यापर्यंत. इतका वेळ गेला. 7:30 पासून मी झाडू मारते, आता 8:30 वाजलेत करेक्ट. आणि लाईट पण आली बाबा. चला आता लाईट आली, पटकन आता मी मशीनवरती बसते कारण की खूप अर्जंट एक ड्रेस द्यायचा आहे, तोच आता मी घेतला. रात्रीच करणार होते पण ह्या दोघांचं लगेच असतं चला झोपायला. मी थोडंसं लेट झोपले ना 11पर्यंत की मग माझा तो झाला असता ड्रेस. पण त्यांनी लवकर नेतात फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे, आणि एक जण नाही झोपलं ना की मग कुणाला झोपलं असं आहे. आणि रुद्र तर रात्री जरा जास्तच, तर त्याची केस पण कट करायचे आहेत है ना टकलूची. आता टकलू कुठे आहे? आता किती केस आली, तर 1.5 महिना झाला असेल मला वाटतं याला टकला गेला होता. आणि मस्त केस आलीत, मेन म्हणजे पुढून आले त्याला ना. जरा लवकर झाला ना तो, प्री मॅच्युअर तर म्हणता येणार नाही पण 9वा महिना. नाही इकडनं फक्त आपण कट मारून आणू. काल पप्पाला मी किती वेळा म्हटलं संडे होता जावा घेऊन या. आज तर सोमवार आहे पण ना चालतंय सोमवारचं पण मी किती वेळा म्हटलं. 2 दिवस सुट्टी होती, शनिवार रविवार, नाही पण ऐकणार नाही की त्यांच्या लक्षात राहिलं नाही माहीत नाही. आणि आज जाते मी घेऊन येते कट करून. फक्त खालून असं थोडंसं ही करायचं कारण हे खूप वाढले कानापासून. कसला घाम आला
कुठून तुला इतकं घाम येतो? तर माझ्यासोबत खाली जायचं असतं झाडू मारताना, सुपडे आणून दे, हे आणून दे, ते आणून दे, है ना? तर बघा इथे फ्रॉक वगैरे सगळंच रेडी झाले, बेल्ट, शूज, टोपी. आता फक्त हातमोजे राहिलेत. तो पण बनवला होता पण चुकला म्हणजे खूप छोटा झाला असं मला वाटलं, म्हणून मग त्याला इलास्टिक लावतच बंद केलं लावायचं. म्हटलं मग हात तिथं बसायचा नाही एवढ्यामध्ये, त्यासाठी. चला आता जाते रुद्रला घेऊन. पहिल्यांदा ह्या केस कट करते. आणि ही कुर्ती मी कालच शिवली होती, कारण की असं बाहेर जायचं म्हटलं ना की सारखं मग ते पॅन्ट टी शर्ट घालावंसं नाही वाटत आहे, त्यामुळे. तर मस्त शिवली. कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडी ढिल्लीच आहे कारण कपडा खूप जाड आहे कॉटनचा, खूप म्हणजे इतका जाड आहे ना की खूप जाड आहे. तर तो धुतला ना तो श्रिंक होणार आहे, मग म्हटलं थोडा लूजच राहू दे. खूप लूज आहे, असं दगड वाटतंय, पण ठीक आहे चला, कारण गरमी पण खूप आहे. तर आता त्याला केस कट करून आणते आणि मग स्वयंपाक करायचा. अजून 11:15 तर होतं, चालेल लगेच. रुद्र रेडी झाला, निघाला. आता रिक्षानेच जाईल मी, इथूनच रिक्षा घेईल, कारण पहिला दिवस आहे ना, चालायला थोडंसं लांब आहे. इतकं पटकन उरकलं बापरे, अर्ध्या तासामध्ये इतकं पटपट स्वयंपाक हे ते. याला जेवायला घातलं, तयार केला. तर चला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मला वाटतं जावं. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो पहिला दिवस आहे कशाला, पण पहिल्या दिवशी ना असं नाट नाही लावायचं पहिल्या दिवशी. तर चला त्याला सोडते स्कूलमध्ये आणि बघू आता रिक्षाने जाईल इथून मिळालं पटकन तर. तर आली रुद्रला सोडून. येता थोडासा बाजार आणि फ्रूट वगैरे आणले. एवढंसं बाजार घ्यायला गेले, घ्यायच्या 2-3च वस्तू होत्या, लगेच 500 रुपये होतात. तर असे. आणि रुद्र तर इतका रडला ना पहिल्या दिवशी, पण दमणला म्हणजे नर्सरीत जाताना पहिल्या दिवशी शाळेची इतका नसेल रडला तेवढा आज रडला. तिथं गर्दी वगैरे पण खूप होती ना त्यामुळे. आणि काय पश्चातापाची गोष्ट नुसती झाली. आता येताना तर रिक्षा नाहीच, येताना तर चालतच यावं लागेल. त्याला घेऊन जाताना इथून मिळते रिक्षा, पण येताना ते पलीकडच्या रस्त्याला जावं लागतं, हायवेच्या पलीकडच्या. माहीत नाही आता कुठं रिक्षा भेटते येताना, कसं आहे काय काहीच माहीत नाही. बघू थोडंसं गेल्यानंतर. आता 4:30 वाजता त्याची शाळा सुटेल, मी 4लाच निघून जाईल घरनं, कारण की टाईम लागतोय खूप. येताना मी चालतच आली, जास्त लांब नाही आहे, तरी 15 मिनटं चालावं लागतंय. कमी हळूहळू चाललं की 15, फास्ट चाललं की 10. मीच इतकी थकून गेली. तो इतका रडला ना, मला कसं तरीच होत होतं. इतका रडत होता ना, जातच नव्हता आतमध्ये. तिथपर्यंत कसं तरी गेला खुश, पण आतमध्ये तिथं टीचरच्या आतमध्ये जायचं आहे दरवाजातून म्हणायला लागलं, एकदम रडायला लागला. तर चला आता जाते घरी, खूप जास्त थकली आहे. येऊन बसली. येताना एका दुकानात थांबली होती. एवढी थकली ना प्रचंड, कारण सकाळपासून पाय जागेवरच नाही. तर त्या पायाने तरी काय करावं, काय मोडून पडतील आता पाय माझे, काय खरं नाही. तर येता ती बजार इथंच आहे कॉर्नरला. बऱ्यापैकी सामान इथं आजूबाजू साईडला मिळतं, अगदी 1 मिनिटाच्या रस्त्यावरती. फक्त ट्रॉफिक प्रचंड रस्त्याने खूप. तर फक्त आलं लसूण पेस्ट आणायची होती रुद्राच्या टिफिनला. आता लागेल उद्यापासून काही ना काही रोज बनवा. आणि तसं मी लसूण आणि हे वापरते, पण नाही होत कधी कधी ना, पटपट करायचं असेल ना. तर तुम्ही सकाळी बघितलं ते ड्रेस पण शिवते, रुद्राची केस पण कट करून सगळं नाही होत. त्याच्यामुळे काहीतरी एखादा दिवस चालतं बाहेरचं आलं लसूण वगैरे पेस्ट वापरली तर एव्हरेस्टची आणली मी. मला ना डीमार्टमधूनच घ्यायची होती, पण त्या गर्दीत दिसली पण नाही. घरी आल्यानंतर लक्षात आलं की राहिली. त्यानंतर म्हटलं जाऊ दे आता काय करणार. तर एकच वस्तू घ्यायची होती, आणलं काय कोलगेट घेऊन आली. त्यानंतर रुद्रासाठी लस्सी आणली, म्हटलं फ्रीजमध्ये ठेवावी, म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर त्याला जरा म्हणजे ही होईल, कारण खूप रडला तो. त्यानंतर ना हे युवरीचं पिल ऑफ मास्क आणि हे आणलं पिल ऑफ मास्क आणि स्क्रब आणलाय. हा 50ला भेटायचा, ह्याच्यावरती आता GST लागते 2 रुपये, त्यामुळे आता हे 52ला एक झाले. इतकी GST आहे बापरे, काही खरं नाही. त्यानंतर ही शेजवान चटणी म्हटलं कधी कधी लागेल म्हणून आणली. आणि फर्स्ट टाइम तिथे मला हा म्हणजे शॅम्पू होता पहिल्यापासून, पण आम्ही नाही वापरला रुद्रला कधी. लहान होता तेव्हाच, म्हणजे 1.5 वर्षाचं होईपर्यंत त्याला मी वापरला होता हिमालयाचा शॅम्पू. त्यानंतर मग साबणच, बॉडीला बी साबण आणि केसाला पण तो हिमालयाचा सोप त्याला वापरते. पण आता म्हटलं शॅम्पू घ्यावा, कारण थोडी
छान राहतात केस. पहिल्यांदाच घेतला आहे रुद्रासाठी आणि इथून पुढे कंटिन्यू सुरू ठेवणार आहे, कारण आता आपण थोडंफार कमवतो तर ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या तरी कमीत कमी. माझी तर काय गाडी क्लिनिक प्लस पुडीच्या वरती जात नाही. मी कधीच अजून बॉटलमधला शॅम्पू वापरला नाही, कधी म्हणजे कधीच नाही, घेतलाच नाही. मला तर ते पाऊच बरे पडतात. 2 जरी पाऊच वापरले ना, 2 रुपयाचे 2, तरी पण इतकं मस्त केस निघतात. पण ती बॉटल इतक्या पटकन संपते ना, 100 रुपयाची बॉटल 15 दिवसाच्या आतमध्ये संपती, इतकं पटकन संपती. नाहीतर बॉटल घ्यायचं पण काही नाही, पण मला ते लगेच संपून जाते. कसं काय माहीत नाही. पाऊच उलटे मला ते बरे वाटतात आणि पाऊचमध्ये आणि बॉटलमध्ये सेमच असतं, काय फरक नाही. तर त्यानंतर हा राजगिरीचा लाडू घेतला. आपल्या इकडं ना हा 20 रुपये 30 रुपये एवढ्यातच हे पॉकेट येतं. ते किती महाग आहे, 60 रुपयाला. पण दिसला मग म्हटलं चला घेऊया. रुद्र पण खाईल म्हणून, कारण आता त्याला स्कूलमध्ये आला ना 4पर्यंत टाईम आहे, त्यामुळे झोपता पण येणार नाही, तो भूक लागेल त्याला. तसा टिफिन दिला, आज शिरा बनवून दिला होता, गुळाचा शिरा दिला आज त्याला. तर चला आवरत. आता बऱ्याच जणांना वाटतं शॉपिंग हॉल बनवणं सोपं आहे. खरं तर ऑर्डर करणं खूप सोपं आहे, पटकन वस्तू ऑर्डर केल्या, पण हे खूप अवघड आहे आवरणं. बघितलं किती मेहनत लागते. हे काढा, त्याच्यानंतर ते आवरा, घर साफ करा, हे खूप म्हणजे खूप त्रास असतो, सोपं काहीच नाही आहे. तर चला आता पहिल्यांदा ना मी हा ड्रेस चेंज करणार आहे. मला वाटलं होतं मी कॉटनची कुर्ती स्कूलमध्ये जायसाठी शिवेल आणि छान राहील, पण उलटं मला ह्याच्यामध्येच असं गुदमरल्यासारखं होते. ती उलटी ढिल्ली पॅन्ट बरी वाटते, लेगीजनं जास्त चांगाबरोबर चिकटल्यासारखं वाटते. तर आता मी माझी आपली गाऊन अडकून घेते, म्हणजे ते 1 पीस 7 आणि 1 पीसच शिवणार मी, म्हणजे आपला असला टेन्शन नाही चिकटीचा आणि घामाचा. तर ही कुर्ती मी शिवली होती, पण इतकं गरम होतं. आणि रुद्राची टोपी त्यात मला सकाळी शोधायची होती, ती राहिली. तर आत्ता पहिलं हे आवरते, त्याची टोपी शिवते, त्यानंतर त्या मुलीचे अजून हातमोजे राहिलेत, बाकी पूर्ण सेट झाला. हातमोजे शिवते आणि मग आता रिलॅक्स तुमच्यासोबत बोलते थोड्या वेळाने, थोडंसं आवरून, कारण खूप पसारा झाला आहे. बाकीचं तर ठीक आहे, पण हा शॉपिंग हॉलचाच खूप पसारा आहे. खूप मेहनत लागते. शॉपिंग हॉल बनवा, व्हिडिओ बनवा, काही पण करा, मेहनत आहे. मेहनत तरच पैसे आहेत, नाही तर काही नाही खरं. तर चला आता आवरते पटकन. तर आता रुद्रला आणायला जायचा टाईम झाला आहे. माझं बऱ्यापैकी सगळं म्हणजे शिलाईचं फक्त, बाकीचं काही आवरलेलं नाही, फक्त शिलाईचं आवरले. तर हा बेबी गर्लचा मस्त ड्रेस रेडी झाला आहे. ही तिची आहे फ्रॉक. तर 2 महिन्याची मुलगी आहे आणि तिच्या मेजरमेंटला अगदी म्हणजे पुरेपूर आहे. लांब आहे ती खूप आणि बारीक आहे. तर सेम तिच्या ह्याचंच मी इथं शिवलेलं आहे. तिच्या आईने जर सांगितलं होतं थोडं वाढवून घ्या, तर बघा किती सुंदर असं झालं आहे. पाठीमागून सुद्धा याच्या प्लेट बघा, पुढून पण याच्या प्लेट बघा. आतमध्ये ना कॉटनचा अस्तर टाकला आणि सोबत ओव्हरलॉकसुद्धा केलं आहे. जास्तच लहान आहे ना बाळ, त्याच्यामुळे केलं. त्यानंतर हे तिचे बूट. हा हेअर बँड, ह्याला कुठलाही मी फूल वगैरे वरती काही लावलं नाही, प्लेनच ठेवला आहे, कारण लहान आहे ती खूप. त्यानंतर हे तिचे हँड ग्लोव्ज आणि हा बेल्ट कमरेसाठी. तर याच्यावरती नाव लिहायचं आहे वेदा. मला सुकणार नव्हतं म्हणून मी काय लिहिलं नाही, कारण मला पॅक करून हे पाठवायचं आहे. पण तिची आई म्हणली की मी लिहीन, तर म्हटलं ठीक आहे. आणि टोपी पण आहे, तर टोपी खाली पडली, तर ही आहे टोपी. सोबतच ज्या आपल्या ह्याच्या कुर्त्या होत्या ना बांधणीच्या, तर त्या पण रेडी झाल्या. ते बघा, ही पहिली कुर्ती आहे. खूप ह्याला इस्त्री करावं लागली इतकं ना. त्यानंतर ही वाली दुसरी कुर्ती आहे. ही 3 लेअरची फ्रॉक आहे, इतकी सुंदर दिसते ना, मला माझ्यासाठी पण एक शिवायचं आहे. त्यानंतर हा आहे ऑर्गेन्झा, ह्याला फुल पण लावलंय पुढे, मस्त झाला आहे ऑर्गेन्झाचा पण. चला आता पळते रुद्राला घ्यायला. तर आता चालले रुद्राला घ्यायला. टोपी सापडत नव्हती, किती वेळ शोधली, म्हटलं जाऊ दे छत्रीत घेऊन जाते, म्हणजे मस्त दोघाला पण मग ऊन नाही लागत. मला लागलं तर चालतं, माझ्याकडे इतके स्टोल आहेत ना, पण मला घ्यायचा कंटाळा येतो. कुठे अडकला ह्याच्यात त्याच्यात, म्हणून मग आले. तर आता संध्याकाळी वगैरे जाऊन ना मस्त त्याच्यासाठी एक टोपी आणि थोडं वटपौर्णिमेचं सामान वगैरे घेऊन यायचं जे लागतंय ते. चला आता जाते. लांब आहे रस्ता, दिसायला किती जवळ दिसते की बाबा, इथं शाळा चालताना किती लांब आहे. बघू आता मी टाइम लावला, किती मिनिटात पोहोचते कळेल. रुदू रडला का रे तू? रडला तुला मज्जा आली स्कूलमध्ये? कसलं तोंड केलं एवढं? काय झालं तुला? इतका रडला का काय? किती बारकं तोंड झालंय. पी तू पण तसं काय तसं केलं होतं की आणि किती वासी ना पण
आणि तू रडला का स्कूलमध्ये? तुला आवडली स्कूल? आवडली, फक्त डान्स केले. डान्स केला का? आज काय शिकवायचं नव्हतं, आज नुसतं डान्स केला. आणि मज्जा आली का नाही? उद्या येणार ना स्कूलमध्ये? येणार का? फक्त इंग्लिश शिकवलं, एकच शिकवलं इंग्लिश. एकच इंग्लिश शिकवलं? काय शिकवलं एक सांग ना. इंग्लिश. दुसरं पाणी वाटतोय कशाला? तू पाणी प्यायचं असेल तर पी, नाही तर तसं थुकू नको खाली. चल, तू उद्या येणार का स्कूलमध्ये सांग. आणि व्हॅनमध्ये येणार का मी सोडा येऊ? नाही आता लय लांब आहे बाळा, व्हॅन लावून देऊ. अरे नाही रे, मी उद्याचा दिवस सोडणार तुला. अजून मला माहित नाही व्हॅनवाल्याचं वगैरे. मला एकदा माहित झालं की मग तू व्हॅनने यावं लागेल तुला. ठीक आहे, चला जातो. दू मज्जा आली शाळेत? आली. उद्या जाणार आहे का नाही? का बरं? तुला मज्जा आली ना? अरे बापरे, अरे उद्या तर अजून तुझे फ्रेंड्स पण बनतील. किती घाम आला. नीट नवीन बॉटल आहे ती. रुद्रचा ना कपडे नाही चांगले, म्हणजे क्वालिटीच नाही कपड्याला. आता आज फर्स्ट टाइम घातलाय तर याच्यावरच्या गोळ्या निघलेल्या आहेत, तर अजिबात क्वालिटी नाही. आणि ज्या कपड्याला क्वालिटी नसते ना ती मशीनमध्ये टिकतच नाही कपडे. तर हे बघा, एवढी काय असं म्हणजे बरोबर नाही कपडे. पॅन्ट पण खूप जास्त लांब आहे, तो तर चांगलाच दिसत नाही त्या कपड्यामध्ये. सकाळी फोटो काढायचं होतं ते पण राहिलं आहे ना. चांगला दिसतोय का तू या कपड्यात? काय नाही दिसत चांगला. हां, तर ही वाली आहे ना ती आमची सोसायटी आहे. म्हणजे ना स्कूलपासून 6वी सोसायटी आहे. 6वी म्हणजे 5 सोसायटीमध्ये का 6 आहेत? 5 असतील. हा ना, फुलंच फुलं आहे. हे एक सोसायटीचं गार्डन आहे. इथं प्रत्येक सोसायटीला गार्डन आहे बघा. इथून थोडं 2-3 घरं सोडली की आमचं घर आहे. त्यामुळे रुद्र रोज येतो खेळायला, पण एकटा नाही सोडत. नवीन आहे, वॉचमन नाही आहे इथं, नाही तर सोडलं असतं एकटा. गेटला पण वॉचमन नाही आहे बहुतेक इथे स्टार्टिंगला. एवढं लक्ष नाही दिलं, पण नाही आहे. इथून इकडे गार्डन आहे आणि इथून पुढे सरळ चालत गेलं ना 3-4 नंबरचं आमचं घर आहे. पुढे लास्टला दुसरं. इकडचा थोडासा हा एरिया बरा वाटला, ठीकठाक आपला. कसली मस्त फुलं फुले. ते गुलाबाचं झाड आहे बहुतेक, गुलाबाचंच आहे. इथं ना प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या असलं ना ते महादेवाच्या फुल वाहतात. कोणतं काय कोणतं फुल बरं? आम्ही स्टार्टिंगला जी रूम बघितली होती ना तिथं होतं बागाबागला. इथं पण सगळ्याला आहे, पुढे आहेत, अजून मागच्या पण साईडला आहे. इथं पण आहे. इथं आमची इथं नाही आहे बहुतेक, फक्त मागच्या बाजूला पण नाही, पुढच्या बाजूला पण नाही. हे आमचं वरती. रुद्र इकडच्या गेटमधून आला, मी जाते इकडच्या गेटमधून आता. ती फुलं तर कसली फुले तेव्हा इथूनच दिसत आहेत. हा, गार्डन मध्ये ना मला लावायचं आहे काय काय, पण आता बघू जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. मशीन मध्ये धुतली, कसली नुसती नव्यासारखी चमकते. मोठू बदलू एकदम नव्यासारखेच झाले ते. टिफिन संपवलास? नाही. काय होतं स्कूल मध्ये? काय होतं जेवायला? चिवड्याने पोट भरलं. कारण मी इतका छान असा गुळाचा मस्त असा शिरा करून दिला होता, तो नाही आवडला है ना. ताट पण होती का? रोज असणार का जेवण? का आजच होतं, फर्स्ट डे होता म्हणून? रोज असणार. तर MAT म्हणून एक स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये पण आम्ही ऍडमिशन करायला रुद्रचं गेलो होतो ना. आयटम खायला देतात वय? काय ना काय रोज. वाव, कुणी तयार केले? तू? मॅमने दिलं होतं का? काय शिकवलं का नाही मॅमने तुला आज? इंग्लिश शिकवलं का? रॅम्स शिकवले का? काय स्टोरी शिकवले? नुसतं डान्स करायला लावला की काय? चला, त्याच्या बुक्सला कव्हर घालायचंय. पप्पाला त्याच्या काल म्हणलं होतं आणा की सुट्टी आहे, आणा, पण नाही. सुट्टी असली की नुसतं घरात बसून राहायचं. आता आज आणावं लागणार. आता बसला खायला खात.
तर आता त्याला हाताने खायला बऱ्यापैकी शिकवले पप्पाने, डाटून डाटून. नाही तर ना चमचा कसा पकडायचा येत नव्हता, असा पकडायचा चमचा, असा 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 तिरका तिरका आणि असा उलटा, असा असा खायचा उलटा येत नव्हता. आता त्याला पप्पाने त्याच्या बऱ्यापैकी शिकवले खायला. तर आता मी पण जेवते ना, आता काय झोपायचं 5 वाजल्या घड्याळात. हे बघ 4:45 वाजले. बापरे 20-25 मिनिटं गेली इथपर्यंत. 20 नाही 15. कोणाचं नाव लिहिलंय? वेलकम टू स्कूल. खाली बस तिथं तेवढंच लिहिलंय, वेलकम टू स्कूल. आणि रुद्र पण लिहिलंय ना? नाही रुद्र नाही लिहिलं. आणि तुझे कोण फ्रेंड झाले का नाही? फ्रेंड झाले? काय नाही. नाही झाले? काय नाही.